नमस्कार, मी चंद्रशेखर वाघ, प्रिन्सिपल डायरेक्टर द टायग्रेश स्कूल, लोणी काळभोर, पुणे. आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ जनरेट करत आहे. NEP 2020च्या निर्देशाप्रमाणे आणि शिफारसीप्रमाणे CBSE बोर्डने फेब्रुवारी 2026 पासून 2 बोर्ड एक्झाम घेण्याचा डिसिजन घेतलेला आहे. पहिली बोर्ड एक्झाम फेब्रुवारीमध्ये घेण्यात येईल. पहिल्या बोर्ड एक्झामचा रिझल्ट एप्रिलमध्ये डिक्लेअर करण्यात येईल व दुसरी बोर्ड एक्झाम मे महिन्यात घेण्यात येईल. त्या एक्झामचा रिझल्ट जूनमध्ये डिक्लेअर करण्यात येईल. जे विद्यार्थी पहिल्या एक्झाममध्ये पूर्ण पास होतील आणि जे एलिजिबल असतील त्या विद्यार्थ्यांना मे महिन्यामध्ये दुसरी एक्झाम असेल त्या एक्झाममध्ये कोणतेही 3 विषय निवडून मार्क इम्प्रुव्हायझेशनसाठी, चांगले मार्क्स मिळवण्यासाठी दुसरी एक्झाम देता येईल. पहिल्या एक्झाममध्ये जर विद्यार्थी एका किंवा 2 विषयांमध्ये फेल झाले तर त्या विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट कॅटेगरीमध्ये मे महिन्यातली दुसरी एक्झाम देता येईल. जे विद्यार्थी फर्स्ट एक्झाममध्ये, पहिल्या एक्झाममध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त विषयांमध्ये गैरहजर राहतील त्या विद्यार्थ्यांना मे महिन्यामध्ये होणाऱ्या दुसऱ्या एक्झामला बसता येणार नाही. पहिल्या एक्झामसाठी बसताना जे विषय निवडतील तेच विषय दुसऱ्या एक्झामसाठी निवडावे लागतील. पहिल्या आणि दुसऱ्या एक्झामच्या सिलेबसमध्ये काही फरक असणार नाही. दोन्ही एक्झामचा सिलेबस सेम असेल. आता CBSE बोर्डने हा डिसिजन का घेतला तर विद्यार्थ्यांना ज्या विषयांमध्ये कमी मार्क मिळतात, मार्क इम्प्रुव्हाइज करण्यासाठी, चांगली तयारी करून परत परीक्षा देण्यासाठी ही एक दुसरी संधी दिली जाणार आहे आणि विद्यार्थ्यांवरती बोर्ड परीक्षेचा येणारा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी बोर्डाने हा डिसिजन घेतलेला आहे. याबाबत आपले काही जरी प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात.